भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत. अनेक महिला भगिनी विविध क्षेत्रातील या दिसत आहेत आणि महिला जेव्हा येतात ना एकत्र तेव्हा एक आनंद दिसतोय, आनंद चेहऱ्यावर वाटतो. आणि आपल्या सर्वांच्याच माहिती करता येत्या 22 तारखेला आपल्याला सर्वांना जायचं आहे एकविरा गडाच्या कार्ला गडावर दर्शना करता. बसेसची व्यवस्था केलेली आहे ताईंच्या माध्यमातून. पुण्याला बक्षीस आणा चला. ए राजू या बसा ना, इथं तिथं खुर्ची आहे बघ, बसून घ्या बसून घ्या. आत्ता मगाशी आलात तुम्ही, बघितलं मी तुम्हाला येताना. बसा. हा माझं लक्ष आहे बरोबर. कोण किती वाजता येतं त्याची ना, इथून तिथे दिसतं. या लवकर या. हे सगळ्यांकडनं पहिले छोटे छोटे ट्रॉफ्या वाटून घ्या. बसलेले कार्यकर्ते त्यांना उठवाय. पुण्यनाथ हेमान सगळ्यांच्या नावाने उठवा, प्रत्येकाला द्या. बरोबर बरोबर आहे. ज्यांनी ज्यांनी मेहनत केली ना त्या सर्वांचा, त्या सर्व घटकांचा या ठिकाणी सन्मान झाला पाहिजे. पत्की काका घे, सगळे म्हात्रे घे, पाटील साहेब सगळ्यांना बोलवा ना. आम्ही बसलोय. द्या त्या सगळ्यांच्या असते. बोलव ना कोणाला द्यायचं त्यांना. रोनक तांडेल आपण यायचं आहे. तिन्ही टीमने या ठिकाणी समोरच्या बाजूला उपस्थित राहायचं आहे. रोनक तांडेल टीम कोण आहे त्यांनी या इकडे. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये कॅश पारितोषिक 1000 रुपयाचं दिनेश तांडेल यांच्या माध्यमातून आपल्या करता आलं होतं. रोनक तांडेल, आदरणीय अनिलजी कौशिक साहेब यांच्या शुभ हस्ते तिन्ही टीमला समोर यायचं आहे. आपण टीम या चला या लवकर. या ठिकाणी अजूनही टेक्निकल काम बाकी आहे कारण बाईकची लाख मोलाची ती बाईक आहे आणि कुठल्या प्लेअरला जाईल ती बाईक याचं थोडंसं आकडे मोड चालू आहे अजूनपर्यंत. आयोजन कमिटी आपण पाहता, आपण उल्लेख केला पुण्यात तांडेल यांचा. थांबावं लागेल थोडं. चला विक्टरी मेडल तिन्ही टीम यायचंय. तिन्ही टीम लगेच मेडल वितरित केले जातील. 3 क्रमांकाचा विजेता आहे नेरुळ अक्षय दादा पाटील. नेरुळ 11 संघ. आपले मेडल्स लगेच या. खूप मोठा बक्षीस वितरण समारंभ आहे या ठिकाणी. अनेक पारितोषिकं आहेत आणि ताई आयोजकांनी खूप मेहनत घेतलेली आहे. पुण्यात तांडेल असेल, अश्विन पाटील असेल, करावे गावातील सर्वच सहकारी. त्यांचीच आहे कार्यक्रम. निमित्त मात्र आहे. हो ताई बरोबर आहे. आपला आशीर्वाद आहे, आपलं मार्गदर्शन आहे. कोणाच्या हस्ते हे मेडल वितरित केले जातात. नेरुळ गावाकरता एक झाल्या पाहिजे संघर्षाचा क्रिकेट. नेरुळ गावाने आपल्या या टेनिस बॉलच्या क्रिकेटच्या पटलावर खेळलाय. एकदा ताल्या झाल्या पाहिजेत नेरुळ गावाच्या या सर्वच खेळाडूंकरता. ओ गायकवाड म्हात्रे साहेब या. अच्छा चलो हे सगळ्यांना 22 तारखेला यायचं आहे. एकविरा देवी. हा आपल्या जेवढ्या 24 टीम आहेत ना त्यांनी यायचं. चला जा जा. शिवम आपण वर या. शिवम तांडेल. शिवम या साईडला शिवम. भरपूर बक्षीस आहे. पियुष आपण देखील वर या. शिवम आपण या साईडला या. यस नेरुळ गावाने फाईट बॅक केलेली आहे. संघर्षाचं क्रिकेट नेहमीच खेळलेलं आहे आणि आज हे मेडल वितरित करताना आनंद होतोय. या ठिकाणी मान्यवर पाहुण्यांना देखील नेरुळ गावाचं क्रिकेट विश्वास घरात दिसतोय. आओ ना आप लोग भी इधर ए बाजू में. 2 क्रमांक नंबर 2 सारसोले. आओ सब आओ. कुशल 11 जय गणेश सारसोले संघ पूर्ण स्क्वॉड येईल. आपले मेडल्स या ठिकाणी वितरित केले जातील आणि त्याच्यानंतर बक्षीस वितरण समारंभ आपल्या समवेत ज्या ज्या घटकांनी ॲज अ कॉमेंटेटर, ॲज अ पंच, गुणलेखक ज्यांनी भूमिका पार पाडली त्या सर्वच घटकांचा या ठिकाणी आदरणीय मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जाईल, सत्कार केला जाईल. शिवम चला सारसोले कुशल 11 जय गजानन सारसोले संघ, जय गणेश सारसोले संघ. सांडी पहिले कॉमेंटेटरचा कर नाव. मेहनत करतात तुम्ही लोक. हे ज्यांनी नाही वाटले त्यांनी पुढे या. पण
जा. आपण पाहताय मेडल वितरित केले हा, जात बेटा. आहेत या तीन बॅटल ऑफ हा, बेटा, 3 हा, मध्ये बेटा. प्रवेश मिळवणाऱ्या 3 संघांदरम्यान धरमपालजी करावे टीम करावे 11 करावे टीम चॅम्पियन टीम या ठिकाणी मेडल वितरित केले जात आहेत. टाळ्या झाल्या पाहिजेत या यजमान संघाकरता देखील. मेडल का तब तक खड़े रहो आराम से, कोई तनाव नहीं, ऐसे खड़े रहो. Yes, टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्यात स्वागत होत्या. टाळ्या झाल्या पाहिजेत या ठिकाणी. या करावे 11च्या चॅम्पियन टीमला हे मेडल वितरित केले जात आहेत. हे फोटोग्राफरनी यांच्याकडनं यांच्या मुलाखती घ्या ना. कसं वाटला कार्यक्रम, काय वाटला? ए पियुष, त्यांना सांग यांच्या मुलाखती घ्या. तो कुठे गेला फोटोग्राफर? यस ताई, निश्चितच सर्वांशी संवाद साधला जाईल आणि आमदार चषकाबद्दल त्यांचं मत परिवर्तित केलं जाईल आणि ताईंचं देखील एक मौलिक मनोगत या ठिकाणी अजूनही बाकी आहे. अजूनही मुख्य बक्षीस समारंभाकरता अजूनही काही वेळ आहे. या ठिकाणी टेक्निकल टीम या ठिकाणी सज्ज झालेले आहे आणि या स्पर्धेमध्ये आमदार चषकाचा दैदिप्यमान सोहळा आपण पाहताय. खऱ्या अर्थाने 3 दिवसीय क्रिकेट प्रतियोगिता आणि या प्रतियोगितेच्या बद्दल एक व्यवस्थापन केलं. या ठिकाणी या करावे गावातील आपल्या सर्व संयोजकांनी अतिशय चांगली मेहनत मागील 15 दिवस या स्पर्धेच्या आयोजनामध्ये आपण पाहताय एक चांगली मेहनत घेतली या सर्वच सहकाऱ्यांनी. ए मागे टीम उभे आहे, त्यांनी पुढे या ना उजेडात. मागे काय, पुढे पुढे या. ज्यांनी या आमदार चषक मध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे 24 संघ, त्यांनी 22 तारखेला सकाळी रविवारी आपल्याला एकविरेला जायचंय. त्याच्या अगोदर पुण्यनाथ तांडेल आणि हेमंत कोळी तुम्हाला संपर्क करतील, तुम्हाला मेसेज टाकतील. यस आणि ह्या खरोखरच चषक पूर्णत्वाला नेण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली ते आपले सर्वांचे आवडते तरुण तडफदार पुण्यनाथ तांडेल. त्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि पाटील, अमित पाटील, अश्विनी पाटील, आणखीन बाकी त्यांची सगळी टीम, विजय तांडेल आणि आमचा सचिन तांडेल, सगळे तांडेल कंपनी, संपूर्ण टीम. ट्रॉफी आहेत का मामा? ट्रॉफी काय वाटा ना, एवढी लोक बसले, त्यांच्या महिला घ्या. यस ताई, चांगला उल्लेख केला कारण क्रिकेटची स्पर्धा आहे. दिलीप पाटील टीम शिवाय कुठलाही कार्यक्रम उपक्रम हा आणि यशस्वी होत दिलीप नाही. पाटील विशेष करून सगळी इकडची उणी भरून काढली. त्यांच्यासाठी दिलीप पाटलासाठी जोरदार टाळ्या होत्या. वेळ काढून उन्हात बसून. मेरी तारीफ से अच्छा मैं आपके लिए एक शेर बोलता हूँ कि जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है. जरा 1 मिनट शांत रहिए क्योंकि ताई के अभी चौथा, ये तीसरी हैट्रिक हो गई. अभी चौका और मारना है, चौकों में प्रवेश करना है 4 साल के बाद. जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है. जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो पूरा आसमान बाकी है. क्या बात है सर, क्या बात है. जो सफर की शुरुआत करते हैं वही मंजिल को पार करते हैं. सिर्फ एक बार चलने का आप हौसला तो रखिए. आप जैसे मुसाफिरों के रास्ते भी इंतजार करते हैं. क्या बात है सर. लगे रहो. लेकिन एक बात आहे, तुम्हाला 22 तारखेला यायचं आहे, पण 21 आणि 22ला बिलकुल जेवू नका. ती उडी तुमची 22 तारखेला भरण्यात येईल. बरोबर आहे एकविरेला? एक दिलीप पाटिल ने मेरे को शेर सिखाया था, मैं वो तीर हूँ, मैं वो तीर हूँ जो हिमालय को चीर कर भी अपना रास्ता खुद बना सकती हूँ. कोई साथ दे या नहीं दे, अकेले वाशी हिला सकती हूँ. अकेले ही नवी मुंबई को हिला सकती हूँ. क्या बात है. क्या बात है. दिलीप पाटिल
लेकिन लेकिन वजनदार है, लेकिन आप हिला सकती है सबको, ये जरूर है. यस यस, लगे रहो लगे रहो. थांबा थांबा, शेरो शायरी आपली कारला गडावर घेऊया. जाऊया या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाकडे, ज्यांनी खऱ्या अर्थाने 35 वर्ष समालोचन क्षेत्राला समृद्ध केलं. गुरुवर्य लेजंड समालोचक सँडी सर यांची वाणी सलग 2 दिवस आपण पाहिली. कोपरखैरणे गावचे भूमिपुत्र आहेत सँडी सर. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. महागुरु आहेत समालोचन क्षेत्रातील. आदरणीय सँडी सर यांचा सन्मान सुचित्रा पवार मॅडम यांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहताय. समालोचक म्हणून अमरजी भोईर, हरदेव तांडेल, मंजू नायर मॅडम, हरदेव तांडेल करावे गावचा कॅप्टन, लीडर, समालोचकाची भूमिका या स्पर्धेमध्ये पार पाडली. याच्यानंतर आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं समालोचक म्हणून करावे गावचा कलाकार बिपिन म्हात्रे. कॅमेराकडे टर्न व्हा पण बिपिन म्हात्रे, करावे गावचा सिंगर, कलाकार, गीत गायक, पार्श्वगायक मिस्टर बिपिन म्हात्रे. ॲज अ समालोचक म्हणून त्याने एक चांगली भूमिका. आरती राऊत मॅडम यांच्या शुभ हस्ते बिपिनचा केला जातोय हा सत्कार. याच्यानंतर गुणलेखक म्हणून मिस्टर अमित कडू उपस्थित नाही आहे. रोनक तांडेल गुणलेखक म्हणून आमदार चषकाच्या या दमदार स्पर्धेमध्ये विशेष योगदान. रोनक तांडेल, क्रांती तांडेल यांच्या शुभ हस्ते रोनक तांडेलचा केला जाईल या ठिकाणी हा यथोचित सत्कार. आमदार चषकाच्या या दमदार स्पर्धेमध्ये मयूर याने देखील गुणलेखकाची भूमिका पार पाडली. मयूर गुणलेखक म्हणून सचिन म्हात्रे यांनी देखील भूमिका पार पाडली. खऱ्या अर्थाने आपण पाहता या गुणलेखकांचा सत्कार. मयूर असेल, निशांत असेल, निलेश राम म्हात्रे असेल, राहुल असेल, या आपण लगेच या व्यासपीठावर. या सर्व कर्तृत्ववान महिलांच्या शुभ हस्ते केला जातोय हा सन्मान सत्कार. निशांत या आपण. निलेश, राहुलने देखील यायचं आहे. या सर्व महिलांच्या हस्ते बक्षीस वितरण संभ वितरित केला जाईल. महिला पावर, नारी शक्ती, सप्पे भारी अपनी ताई. सुवर्णा चिकणे मॅडम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय निशांतचा. चला लगेच या आपण. निलेश राम म्हात्रे, किरण वर्मा मॅडम यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी वितरित केली जात आहे. राहुल ॲज अ स्कोरर म्हणून त्यांची भूमिका. जागृती नानी पाटील यांच्या शुभ हस्ते राहुलचा केला जातोय सन्मान. याच्यानंतर समालोचक म्हणून ज्याने आपल्या वाणीने समृद्ध केलं, करावे गावच्या भवितव्याच्या क्रिकेटच्या पटलावरील हा उभरता सितारा आहे करावे गावचा मिस्टर प्रतीक तांडेल. प्रतीक या. यस ट्रॉफी दिसली पाहिजे, हे सन्मान चिन्ह दिसलं पाहिजे. प्रतीक तांडेल करावे गावचा यंग टॅलेंटेड समालोचक प्रतीक तांडेल यांनी प्रभाव टाकला आणि खऱ्या अर्थाने आपण पाहताय एक चांगलं सूत्रसंचालन आणि समालोचन प्रतीकच्या माध्यमातून. याच्यानंतर विशेष सहकार्य या स्पर्धेमध्ये ॲज अ पंच म्हणून गुरुनाथ पाटील, निशांत म्हात्रे. चला गुरुनाथ पाटील, निशांत म्हात्रे आपण उपस्थित असाल तर या प्लीज. रखरखत्या उन्हामध्ये दिलीप पाटील सर 3 दिवस सलग ऑफिशियल पंच म्हणून आपण बसलो स्टेजवर, पण पंच आहेत मैदानामध्ये. रखरखत ऊन 38 टेम्परेचर आहे त्या मैदानावर आणि खऱ्या अर्थाने निशांत म्हात्रे आपण या. गुरुनाथ पाटील आपण या. निशांत या.
निशांत म्हात्रे, गुरुनाथ पाटील उपस्थित आहात का आपण या मैदानावर? या ठिकाणी ऑफिशियल पंच म्हणून भूमिका राहुल असतील. बिपिन बिपिन यस. याच्यानंतर डीजे वादन म्हणून डीजे टकोबा मिस्टर रवी म्हात्रे. या सर, रवी म्हात्रे सर हे डीजे वादन पाहिलं आणि आमच्या आवाजाची देखील काळजी घेतली. अप्रतिम डीजे वादन, साऊंड सिस्टीम. याच्यानंतर जमालच्या माध्यमातून हे सर्व डेकोरेशन करण्यात आलं. या स्पर्धेमध्ये रंग भरण्याचं काम केलं जमालने देखील. चला जमाल, आपण आहात या व्यासपीठावर. यस, जमालने खूप मेहनत केली. ताई दामोदर पिल्ले साहेब यांच्या शुभ हस्ते जमालचा केला जातोय सत्कार. जमाल या ठिकाणी, आणि खऱ्या अर्थाने ज्याची चर्चा, या स्पर्धेची चर्चा चालू होती, खऱ्या अर्थाने पिच क्युरेटर करण्याचं काम, बनवण्याचं काम या ठिकाणी प्रमोद तांडेल लेजंड खेळाडू प्रमोद तांडेल यांचा सत्कार या व्यासपीठावर केला जाईल. गोपालराव गायकवाड साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रमोद तांडेल लेजंड खेळाडू. त्याच्यानंतर लाईव्ह टेलिकास्टची जबाबदारी ज्यांनी पार पाडली, प्रेक्षक वाहिनीचे करता धरता कैलास म्हात्रे करावे गावचा आहे. ताई, ही आपल्या करावे गावची वाहिनी आहे, प्रेक्षक वाहिनी, आणि येणाऱ्या कालामध्ये खूप चांगलं टेलिकास्ट केलं. या ठिकाणी आपण पाहू शकाल जय या ठिकाणी पीस मेकरची भूमिका, जयने देखील सहकार्याची भूमिका निभावली. त्याच्यानंतर प्रेक्षक वाहिनीचे प्रोप्रायटर कैलास म्हात्रे यांच्या माध्यमातून 3 कॅमेरासह ही स्पर्धा आपल्या समोर घेऊन आले. चांगलं नीट अँड क्लीन प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळालं. चला, याच्यानंतर वैयक्तिक बक्षीस, ज्याची उत्कंठ आपल्या सर्वांनाच. वैयक्तिक बक्षीस या सामन्याचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक नेरुळ 11 संघाचा मिस्टर अजय. पाणी फिरवा पुढे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मिस्टर अजय अक्षय पाटील, नेरुळ 11 संघाचा हा अप्रतिम क्षेत्ररक्षक मिस्टर अजय, ज्याने पकडलेत अप्रतिम झेल. काका, पत्की काका, या तुम्ही पुढे या. अनिता शेट्टी मॅडम यांच्या शुभ हस्ते हा स्मार्ट टीव्ही या ठिकाणी पुण्या तांडेल यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप केलेला आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, काही ट्रॉफी, ते मेडल आणि हा स्मार्ट टीव्ही, LED टीव्ही. याच्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज, खेळपट्टी पोषक होती फलंदाजांकरता, आणि या खेळपट्टीवर आपल्या गोलंदाजच्या बलावर, आपल्या गुणवत्तेच्या बलावर ज्याने मिळवलेत 9 विकेट. उत्कृष्ट गोलंदाज एनी गेसेस, ज्याने मिळवले पहिल्या सामन्यामध्ये 5 विकेट. अनुभवी गोलंदाज जय गणेश कुशल 11 संघाचा गणेश ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. चमचमाती ट्रॉफी, मेडल आणि स्मार्ट टीव्ही धरमपाल सिंग सर यांच्या शुभ हस्ते वितरित केली जाईल. यस, याच्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज गणेश करता टाळ्या झाल्या पाहिजेत. सर्वच खेळाडूंना विनंती आहे. गणेश अनुभवी असा हा गोलंदाज, सारसोले संघाच्या टेनिस बॉल क्रिकेटला अनेक वर्ष सेवा दिलेली आहे. गणेशने एका षटकामध्ये 5 विकेट मिळवले. या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण पाहताय गणेशचा सत्कार. याच्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, या रेसमध्ये आपण पाहिले अनेक बॅटर होते बिपिन, मात्र उत्कृष्ट फलंदाज वैयक्तिक 56 धावा त्याने या ठोकल्या. या स्पर्धेमध्ये नाव आहे तलवार, चंदन तलवार, सारसोले संघाचा बॅटर. उत्कृष्ट फलंदाज चंदन तलवार ठरलाय हा गोलंदाजांचा कर्दनकाल मिस्टर चंदन तलवार.
माजी नगरसेवक वरिष्ठ व्यक्तिमत्व सुधाकरजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते या उत्कृष्ट फलंदाजाचा ही ट्रॉफी उत्कृष्ट फलंदाजी ट्रॉफी चंदन तलवार 56 धावा ठोकल्या या खेळपट्टीवर लिया गाजलं याची फलंदाजी उत्कृष्ट यष्टीरक्षक उत्कृष्ट यष्टीरक्षक तब्बल 5 झेल या स्पर्धेमध्ये करावे गावाचा मिथुन भोईर बांड्या ठरलाय उत्कृष्ट यष्टीरक्षक या स्पर्धेतील आमदार चषकाच्या दमदार स्पर्धेमध्ये उत्कृष्ट यष्टीरक्षक हा बहुमान मिळवलाय टाळ्या झाल्या पाहिजेत या मिथुन करता देखील चमचमाती ट्रॉफी मेडल पत्की काका आणि धनाजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी चमचमाती ट्रॉफी मोबाईल फोन या ठिकाणी आपण पाहताय स्मार्टफोन बंड्या करता टाळ्या झाल्या पाहिजेत एकदा उत्कृष्ट यष्टीरक्षकाचा बहुमान या स्पर्धेमध्ये एक वेगळं पारितोषिक आहे आणि या ठिकाणी आपण पाहताय बंड्याचा सत्कार केला जातोय आमचा सर्वोत्तम यष्टीरक्षक याच्यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक एक चांगला खेळ पाहायला मिळाला या ठिकाणी नंतर तृतीय क्रमांकाचा पारितोषिक जाईल अक्षय पाटील नेरुळ 11 संघ संघर्षाच्या क्रिकेटची परंपरा आहे पूर्ण स्क्वॉड येईल पूर्ण स्क्वॉड कॅप्टन पूर्ण स्क्वॉड या माजी उपमहापौर अनिलजी कौशिक साहेब यांच्या शुभ हस्ते चमचमाती ट्रॉफी 75,000चा हा बेरर चेक दिला जाईल कॅश पारितोषिक दिलं जाईल आणि या नेरुळ 11 संघाचा सत्कार केला जाईल बघा सिद्धेश आला या ठिकाणी फोटो सेशन करता दिलीप पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते देखील सर्व मान्यवर पाहुणे या ठिकाणी आणि या ठिकाणी आमच्या कॅमेऱ्यामध्ये ही क्षणचित्रे टिपली जातील एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत नेरुळ संघाकरता देखील चांगलं क्रिकेट संघर्षाचं क्रिकेट तृतीय क्रमांकावर आपलं नाव कोरलंय मोरया जय बामन देवाचा जोटिंग देवाचा निलेश ठाकूर आहेत या ठिकाणी अनेक मित्र परिवार आहे आणि हे फोटोज अपलोड केले जातील सोशल मीडियावर आणि नेरुळ गावाचा जल्लोष संघर्षाचं क्रिकेट आहे नेरुळ गावाचं अनेक वर्षाचा संघर्ष आणि तिसऱ्या क्रमांकावर हा मान पटकावला आहे या ठिकाणी अक्षय पाटील 11 नेरुळ 11 संघ यानंतर द्वितीय क्रमांक या स्पर्धेमध्ये पहिला दिवस ज्या संघाने गाजवला मी म्हणेन खऱ्या अर्थाने या संघाचा खेळ बहरला ॲज अ बॉलिंग युनिट म्हणून चांगला खेळ द्वितीय क्रमांक कुशल 11 जय गणेश सारसोले संघाचा स्क्वॉड भाई एक शेर आपके लिए इस उम्र में भी ये आपकी ताकत देखने के बाद मुझे एक शेर याद आया ए टाइम है क्या नहीं तो आ जाओ मैं इधर ताई बैठो 2 मिनट के लिए पल भर के लिए बैठ जाइए बड़े सुकून से बैठ जाइए यस द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक राजू त्रिकोणे साहेब आपण पुढे या सामाजिक कार्यकर्ते दिलीपजी पाटील असतील आपण सर्व मान्यवर पाहुणे पुढे या द्वितीय क्रमांक चमचमाती ट्रॉफी कुशल 11 जय गणेश संघाकरता करावे टीम टाळ्या झाल्या पाहिजेत करावे टीम अप्रतिम खेळाचं प्रदर्शन केलं आणि खऱ्या अर्थाने गणेशचा खेळ गोलंदाजी युनिट असेल बॅटिंग युनिट असेल आणि रोख रक्कम 1.5 लाखाचं पारितोषिक आमदार चषकाच्या दमदार स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक फटकावलेला आहे या ठिकाणी सारसोले संघाच्या या कॅप्टन बरोबर संवाद साधला जाईल द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आमदार चषकाचं दमदार आयोजन आणि आज या भावना प्रकट केल्या जातील कारण सारसोले गाव परंपरेचं गाव आहे अग्री कोली परंपरा या ठिकाणी सारसोले गावचं कॅप्टन मोरया
या ठिकाणी कुशल एक कुशल मिनिट, एक कुशल मिनिट. आता एक मिनिट. दमखम वही चमखम वही ताई, दमखम वही चमखम वही Yes, sir. कटकाट अजूनही वही है. एक मिनिट, प्लेअर ऑफ एक द मिनिट, सिरीजचा एक पारितोषिक मिनिट, एक मिनिट. दमखम वही चमखम वही कटकाट वही है, तलवार पुरानी है मगर काट वही है. तलवार पुरानी है मगर धार वही है. काट काट उसको धार नहीं काट बोलते. यस. यस याच्यानंतर कॅश पारितोषिक आहेत हरदेव तांडेल, जयेश तांडेल आणि स्वागत पाटील यांच्याकरता कॅश पारितोषिक आहेत. विशाल पाटील यांच्या माध्यमातून असतील अनेक मग आशिष तांडेल यांच्या माध्यमातून असतील कॅश पारितोषिक हरदेव तांडेल, जयेश तांडेल आणि स्वागत पाटील यांच्याकरता कॅश पारितोषिक आहे. सगळ्यांचा सत्कार झालाय. सगळ्यांनी मेहनत घेतली, आपापल्या प्राईज घेऊन गेले. पण ज्याने 3 दिवस इथे सगळं बघितलं आणि आपल्यासमोर त्या ह्या थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं, असा एक व्यक्ती इथे राहिला सत्कार व्हायचा. त्याचं नाव आहे राकेश तांडेल. त्याचा सत्कार ताई, त्याचा सत्कार स्पेशल तुम्ही म्हणता ताई, म्हात्रे ताईंना बोलतोय मी, तुम्ही त्याचा स्पेशल सत्कार करा. राकेश तांडेल 3 दिवस बिचारा मेहनत करून थकला, गला बैठ गया उसका. नहीं अभी आपके हाथ से उनको देना है. ती पाकिट रिझर्व्ह बँकेमध्ये ठेवलेत पैसे. ओके. येस, आता बस झालं ना. अजून अजून काय. यस याच्यानंतर जाऊया प्लेअर ऑफ द सिरीजच्या या बाईकच्या वितरणाकडे. यस आयोजन कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण उल्लेख केला होता एकंदरीत बाईकच्या वितरणाचा आणि महेंद्र नाईक यांच्या माध्यमातून बाईक प्रोड्यूस आम्हाला दिली गेली. या ठिकाणी 2 बॅटर आहेत. एका बाजूला 68 डावा जयेश तांडेल करावे 11 आणि दुसऱ्या बाजूला ज्याने 2 सामन्यामध्ये 97 धावा आणि 2 विकेट मिळवले, ही बाईक या 2 खेळाडूंकरता वितरित केली जाईल. प्लेअर ऑफ द सिरीजची बाईक मिस्टर संकेत भोईर आणि जयेश तांडेल करावे गावाचे हे दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील आणि ही तब्बल 110 सीसीची 1 लाखाची ही बाईक आहे. चला या आपण लगेच दोन्ही खेळाडू संकेत भोईर, महेंद्र नाईक यांच्याकडून आमच्यापर्यंत पुरस्कृत केलेली ही बाईक आहे. चला संकेत भोईर, जयेश तांडेल, जल्लोष झाला पाहिजे करावे गावाच्या खेळाडूंनी आणि प्रेक्षकांना देखील विनंती आहे. आई एकविरा माते की, गावदेवी माते की, गणपती बाप्पा, बामन देवाचा. दोघांना एक एक वाटतं टायर का, एक एक सीट. अरे वाव, घे पुण्यात दे. अर्धशतक झलकावलं संकेत भोईर यानं. तब्बल 97 धावा, 2 विकेट, ऑलराऊंडर परफॉर्मन्स आणि या बाईकचे मानकरी करावे गावाचे 2 टॅलेंटेड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला कैलासवासी कांता स्मृती करावे टीमचा संकेत भोईर, दुसऱ्या बाजूला करावे 11 करावे टीमचा वंडर बॉय जयेश तांडेल. पुण्य तांडेल असतील, महेंद्र नाईक असतील, स्वतः ताई आहेत या ठिकाणी, सँडी मेहर आहेत या ठिकाणी आणि या ठिकाणी संकेत आज काय भावना आहेत संकेत बोलावं लागेल. आज ताईंच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी बाईकचा मानकरी आहेस, यंग टॅलेंटेड आहे आपला संकेत आणि त्याचं शंकरावर प्रचंड प्रेम आहे. आपण त्याचा लुक पाहू शकाल आणि खऱ्या अर्थाने संकेत भोईर काय खेळ साकार केलास, एकंदरीत काय भावना आहे. संघ हारला, तू थोडा अपसेट होतास, मात्र आज या बाईकवर स्वतःचं नाव कोरताना काय भावना आहेत एकंदरीत आणि आमदार चषकाबद्दल, ताईंच्या मायेबद्दल, ताईंच्या प्रेमाबद्दल, ताईंच्या मार्गदर्शनाबद्दल एकंदरीत काय सांगशील. आयोजन तर खूप चांगलंच आहे. आमदार चषक बोललं तर छानच असतो आणि करावे गावाचा पाठिंबा होता म्हणून मी इथंपर्यंत पोहोचलो.
ताईंबद्दल काय म्हणशील? आता मात्र या मैदानावर पुन्हा एकदा नेट्स उभारल्या जातील, सोलर दिवे लावले जातील, जाल्या लावल्या जातील खऱ्या अर्थाने, आणि युवा खेळतील, चांगला सराव करतील. ताईंनी घोषणा केलेली आहे, ताईंनी आमदार निधी दिलेली आहे. एकंदरीत तू करावे गावाच्या क्रिकेटच्या माध्यमातून ताईंबद्दल काय सांगशील? आमदारांनी तर चांगलंच काम केलं आहे, कारण की आता पुढच्या भविष्यामध्ये अजून चांगले खेळाडू तयार होतील करावे गावातून. आभार मानूया ताईंच्या आणि देऊया संकेतला शुभेच्छा, देऊया जयेश तांडेला शुभेच्छा आणि जाऊया चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन, आमदार चषकाचा चॅम्पियन करावे 11 करावे संघ पूर्ण स्क्वॉड येईल. येस, बाईकवर पहिले जयेश तांडेल, बाईकवर थोडं फोटो सेशन होईल. बाईकची की महेंद्र नाना नाईक आपल्या शुभ हस्ते वितरित केली जाईल. महेंद्र नाना आपण या खाली थोडं. महेंद्र नाना नाईक यांनी पुरस्कृत केलेली ही बाईक आहे. पूर्ण स्क्वॉड येताना दिसतोय. करावे 11 करावे संघ. ताई, आपण उल्लेख केला पुण्यदादा तांडेल यांचा, अश्विनजी पाटील यांचा आणि सर्वच सहकाऱ्यांचा. अपार मेहनत मागील 15 दिवस आपण पाहिली त्यांच्या या सर्वच सहकार्याने, आणि आमदार चषकाचा दमदार सोहळा या ठिकाणी संपन्न होताना आपण पाहताय. साई पाटील दिसतोय, यंग टॅलेंटेड सर्व खेळाडू दिसत आहेत. रोहित दिसतोय, जयेश दिसतोय. डीजे हरदेव तांडेल. ताई, अजूनही करावे गावच्या कॅप्टनच्या प्रतिक्रिया घ्यायच्या आहेत. हरदेव तांडेल, कारण आमदार चषकाची स्पर्धा आणि करावे गाव ग्रामस्थ आयोजन कमिटी होती. आम्ही आभारी आहोत का ताईने आम्हाला हिंमत दिली. यस, हरदेव काय म्हणशील? एकंदरीत या स्पर्धेमध्ये करावे गावचा खेळ बहरला, सर्वच खेळाडूंनी या ठिकाणी चांगला खेळ केला. बॉलिंग युनिट असेल, क्षेत्ररक्षण युनिट असेल, उत्कृष्ट यष्टीरक्षक देखील बंड्याचा सत्कार, आणि आपण पाहिला तर कॅप्टनशिप आहे, लीडर आहे. एकंदरीत काय सांगशील या आमदार चषकाच्या माध्यमातून या करावे गावचा परफॉर्मन्स? प्रथमतः मी प्रेक्षकांचा धन्यवाद करेन की त्यांनी या स्पर्धेला कोणताच गालबोट लागून दिला नाही आणि स्पर्धा व्यवस्थित पार पाडलेली आहे. त्यानंतर आम्ही ताईचं आभार मानू की त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की इथे फ्लडलाईट्स लागतील, खेळाडूंना काहीतरी आपल्याला इथे प्रोत्साहन मिळेल आणि नेट प्रॅक्टिससाठी 2 नेट मिळतील. मगाशी मी सेमीफायनलला अवेलेबल नव्हतो, पण मी लाईव्ह बघत होतो. बस आशा करतो की मैदानात या फॅसिलिटी मिळाव्या आणि येणाऱ्या फ्युचरमध्ये पोरांना याचा फायदा होईल. आणि अशा एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर 24 संघांना 11,000 प्रवेश दिला, त्याबद्दल देखील आपण ताईचा आभार मानूया सगळ्यांनी. आणि एकदा जोरदार टाळ्या होऊ दे आयोजकांसाठी. आणि स्पर्धेबद्दल बोलायचं तर कमी आहे, जेवढं बोलाल तेवढं कमी आहे. मॅडमांनी पुढच्या वर्षी नाईट सांगितलेली आहे, आता ही फायनल मारले, नाईटची पण फायनल मारण्याचा प्रयत्न करू. यस, आणि या ठिकाणी नाईटच्या स्पर्धेचं देखील आयोजन करावे ग्रामस्थांच्या वतीनं आणि करावे गावातील सर्व संयोजकांच्या वतीनं केलं जाईल. आणि 22 तारखेला ताईंनी सर्वांना इन्व्हाइट केलंय. आई एकविरा कार्ला गडावर काय सांगशील एकंदरीत तुझ्या भावना?
मी तर सगळ्या संघांना आवाहन करेन, ताईंनी एवढं प्रेमाने बोलवलंय तर आपण सगळ्यांनी जायलाच पाहिजे आणि त्यांच्या या विनंतीला आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे आणि मॅडमच्या आपण नेहमी सोबत राहू. यस हरदेव तांडेल यांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या आणि चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन करावे 11 चॅम्पियन या बाईकवर फोटो सेशन केलं जात आहे. तसेच अमर भोईर कुठे आहेत आपण? अमर भोईर आपण या ॲज अ समालोचक सूत्रसंचालक म्हणून या स्पर्धेमध्ये विशेष योगदान, एक स्पर्धा कव्हरअप करून आले अमर भोईर कुठे आहात आपण? अमर भोईर नितेश भोईर देखील आला. नितेश, वेअर आर यू नितेश? प्रेक्षक वाहिनीचे प्रोप्रायटर, एक जबाबदारी आणि जबाबदारीचं ओझं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं समालोचन सूत्रसंचालन म्हणून एक विशेष भूमिका नितेशने पार पाडली. अमर भोईर याच्याकरता टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम विश्लेषण, समालोचन आणि सूत्रसंचालन आपल्याला पाहायला मिळालं आणि अप्रतिम शब्दांची फेक या पूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला ऐकायला मिळाली या युट्यूबच्या माध्यमातून. नितेश या आपण. नितेश भोईर चला नितेश भोईर या ठिकाणी आपण उपस्थित आहात. प्रेक्षक वाहिनीचे प्रोप्रायटर आणि या ठिकाणी शौर्य प्रतिष्ठान आयोजित स्पर्धा कव्हरअप करून आले म्हणून थोडा उशीर झाला. सर मिलते हैं जल्दी. ना जाओ छोड़